चला तर आज आपण आलोय आपल्या भाच्याला भेटायला. त्याची आज इंडियन आर्मी मध्ये निवड झालेली आहे अग्निवीर म्हणून. अरे अशा वस्तू बघायला भेटत नाही कधी. थोड्याच दिवसात जॉईन होईल. आम्हाला अभिमान आहे त्याचा. आणि त्यानेच सांगितलं का चला आमच्या इथे छोटा एक बुरुज आहे, तो बुरुज पाहून येऊया, टेलनी बुरुज. तर चला टेलनी बुरुजकडं. गंजा ठेवलेले आहेत किल्ल्यांच्यावर. क्रॉस गंजे असतात अशा, असं वरून खाली या स्टेट आहेत. हे गंजा आहेत, वर पण गंजा आहेत. इथे अशी कमांज टाईप दरवाजा होता. हे बघा, जे कमानीचा मुख्य दरवाजा होता त्याला कमान होती अशी. त्या कमानीचं अवशेष पडले होते, ते अवशेष इथे वापरण्यात आले असे. हे बघा, हे दूरगाडी दिसतो का इथून? हे बघा पूर्ण भग्न अवस्थेत आहे. सर्व कोसळलेले बांधकाम. ही मागची बाजू, मागील बाजूला पण असं सर्व तुटलेलं आहे. हे बघा, हे सर्व तुटलं आहे बघा. हे बघा पूर्ण भग्न अवस्थेमध्ये आहे. बरीच पडझड झालेली आहे. हे बघा,
ही पण एक बाजू. आणि ह्या भुईकोटाच्या एकदम समोर बघितला तर असं पूर्ण खडकाळ भाग आहे. मोठे मोठे दगड आहेत तुटलेले आणि कोणीतरी पक्षीप्रेमी छानपैकी या दगडावर पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी बनवलं आहे. जबरदस्त. ही समोर दिसते ही भिवंडीची खाडी. भिवंडीची खाडी थेट इथून बघा तुम्ही या बाजूने तर ठाण्यापर्यंत गेलेली आहे. ठाण्यापासून म्हणजे पूर्ण खाडीवर लक्ष ठेवता येत होतं या टेलनीच्या बुर्जावरून. म्हणून हा टेलनीचा बुर्ज बांधलेला आहे पोर्तुगीजाई. ते बघा समोर आपले सर्व शिवप्रेमी बसलेले आहेत. हा आपला स्वराज्याचा भगवा ध्वज इथं फडकत आहे. हा दुसरा एक झाडावर लावलेला आहे. तर हे गणेश बंधू काय बोलतात जरा बघ. आता सध्या गणू प्रत्येक ठिकाणी राजकारण चाललंय ना म्हणून 10-12 वर्षापूर्वी आम्ही रायगडावर राज्याभिषेकला गेलतो. मी सुद्धा होतो. त्यावेळेस आमचे बंधू गणेश टेंबे हे रायगडावर आले. ते पहाटे 4 वाजता आम्ही सुरुवात केली ती चालायला गड चढायला. आणि सर्वात पहिल्यांदा आहे रायगडावर आणि सगळ्यात फास्ट हे चढले ते. आणि एका पायाने अपंग असून पण खरोखर यांचं कौतुक केलं पाहिजे. त्याच्यानंतर बहुतेक ते कुठला किल्ला बघितला नसेल. आज दुसऱ्यांदा ते हे पिंपलाचा कोट भुईकोट बघायला आलेले आहेत. म्हणजे एक प्रकारचा टेलनी बुरुज आहे. तुला कसं वाटतं इथं आल्या? बरं वाटलं? आल्याच्यानंतर मला आनंद वाटतो. म्हणजे मस्त वातावरण इथं बघण्यासारखं. भरं एक जागीच खाडी सुद्धा आहे. असं भरपूर काय बघण्यासारखं आहे इथं. तर आम्ही आता निघालोय परतीच्या मार्गावर. जास्त उंची नाही टेकडी आहे. मस्त आहे. चौबाजूनी लक्ष ठेवता येतो. आपली पिंपला स्पोर्टची जत्रा असते 1 मेला. इथं गावची जत्रा हा इथली जत्रा असते 1 मे तारखेला असते. 1 मेला म्हणजे महाराष्ट्र दिन असतो त्या दिवशी. हा महाराष्ट्र दिन. नक्की आम्ही येण्याचा प्रयत्न करू त्या दिवशी इथे. आणि गावातली जत्रा कधी असते? गावातली जत्रा 10 एप्रिलला आहे. 10 एप्रिलला. 10 एप्रिल म्हणजे माझा वाढदिवस. चांगली गोष्ट. अरे वा वा वा. तर नक्कीच 10 एप्रिलला जरी नाही आलं जमलं तरी 1 मेला महाराष्ट्र दिनी आम्ही नक्कीच इथे येण्याचा प्रयत्न करू. शहरी भाग झाला आहे तरी कोकिलेचा आवाज छानपैकी येतो इथे. ही कल्याण खाडी. इथूनच सर्व माल बोटीने अरबस्थानामध्ये जात होता. आणि दुर्गाडी किल्ला ही एक चौकी होती. तिथं टॅक्स भरायला लागायचा. हा बघा दुर्गाडी किल्ला. आणि या दुर्गाडी किल्ल्यावर महाराजांनी संपूर्ण भारत देशातलं सर्वात पहिलं आरमार स्थापन केलं. म्हणून शिवाजी महाराजांना इंडियन नेव्हीचे जनक असं म्हणतात. जय शिवराय, जय शंभूराजे. कल्याण